न कदाचित माझ्या गोष्टीचा राग येईल, कारण आज मोठमोठे जे गुरु आहेत, जे गेंदमाळ घालतात, अंबाबाईची, काळूबाईची, लखाबाईची, अशांनी आता एक युटर्न घेतलाय. आणि युटर्न घेतल्यानंतर हे सांगतायत की देव अंगात येत नाही. मग देव अंगात येत नाही, मग तुम्ही गेंदमाळे कोणाच्या घालता? तर नमस्ते मित्रांनो, आपण पाहत आहोत आई भक्त चॅनल. आजच आई भक्त चॅनलला सबस्क्राईब करा. मी आई भक्त आपणास विनंती करतो. यूट्यूबवरती आई भक्त या नावाने चॅनल आहे. आत्ताची या चॅनलला लाईक करा, शेअर करा लोकांना, कारण याच्यामध्ये तुम्हाला सत्य, संघर्ष आणि भक्ती संस्काराचे धडे शिकवले जातील. तर चला पाहूया आपण की मोठमोठ्या देवऋषांनी जे गेंदमाळी घालतात अशांनी युटर्न कसा घेतला. तर काही देवऋषी सांगतात मित्रांनो, काय सांगतात की गेंदमाळ झाल्यानंतर, आणि तुम्ही बघा, तुम्ही व्हिडिओ बघा त्यांचे, कदाचित ही फसवणूक किंवा हे वाक्य तुम्हाला सुद्धा वापरलं असेल की देवदेव झाल्यानंतर किंवा तुमची गेंदमाळ असते त्यावेळेस ते लोक सांगतात तुम्हाला, काय सांगतात तुम्हाला, की अंगात येत नाही, संचार देवीचा होत नाही, तर तुमच्या अंगामध्ये जोगिनी अंगात येतात. आता जोगिनी अंगात येतात, बर, मग कोणती जोगिनी अंगात येते? गण अंगात येतात. मग कोणते गण अंगात येतात? अहो, मुळात यांना हा फरक माहिती आहे का की जोगिनी किती आहेत, योगिनी किती आहेत, गण किती आहेत? बरं, मग जोगिनी अंगात येते. पहिला तर मुळात तुम्हाला हा फरक जाणून घेणं गरजेचं आहे. जे लोक सांगतात ना जोगिनी योगिनी अंगात येतात, ते जोगिनी अंगात येतात म्हणून सांगतात, योगिनी नाही. कारण देवी शक्तीला म्हणजे देवीला 64 योगिनी आहेत, आणि हे सर्रास लोकांना काय सांगतात की जोगिनी अंगात येतात. यांचे व्हिडिओ पहा वाटलंच तर तुम्ही, यांचे व्हिडिओ पहा, किंवा दाखल्या पुराव्यासहित आहे माझ्याकडे. मला पण कोणाला वाईट बोलायचं नाही, माझ्या गुरुने सांगितले कोणाची निंदा करायची नाही. पण अरे एवढं नका करू की जेणेकरून चांगल्या लोकांना तुम्ही, चांगले जे ज्ञानिक लोक आहेत त्यांना अंधारात ठेवताय, किंवा जे गरीब भोळे भाबडे आहेत अशा लोकांना लुटण्यासाठी तुम्ही सांगताय की जोगिनी अंगातमध्ये येते. आता मित्रांनो, तुम्हाला काही उत्तरं मला द्यायचे, ते कळणं पण गरजेचं आहे की जोगिनी आणि योगिनी म्हणजे काय. आता जोगिनी, योगिनी आणि गण हे फक्त मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जोगिनींचे नावं काय, योगिनींचे नावं काय असतात, त्यांच्यामुळे मला पण सवय लागली जोगिनी अंगात येते म्हणून. आता जोगिनी काय असते? जोगिनी ही देवदाशी असते, माळ घालणारी असते, माळ परडी हातावर घेणारी असते, देवाची देवदाशी असते. हिला जोगीन किंवा जोगिनी म्हणलं जातं. काय तर ही देवाची सेविका आहे. देवाची सेविका कशी काय माणसाच्या अंगात येते? मग तुम्ही काय करताय? तुम्ही फुकट लोकांना लुटताय का? काळूबाईची गेंदमाळ घालतोय. अरे मग जर देव अंगात येत नाही, काळूबाई अंगात येत नाही, अंबाबाई अंगात येत नाही, खंडोबा अंगात येत नाही, मग तुम्ही गेंदमाळी कोणाच्या घालता? हा, अरे कुठं फेडाल हे पाप? जोगिनी म्हणजे ही एक सेविका आहे, आणि ती देवाची देवदाशी आहे. म्हणजे आपण स्वतः ज्याच्या अंगात संचार होतो ना, तो स्वतः जोगिनी, की जोगिनी म्हणजे संचार होणारी व्यक्ती, जोगिनी म्हणतात त्याला. आणि अंगात येणारे यांचा भाग झाला की अंगात काय येतं, तर अंगात योगिनी येतात. मी सांगतो तुम्हाला, असं त्यांचं म्हणणं आहे. पण योगिनी सुद्धा अंगात येत नाही. योगिनी काय आहे, तर योगिनी ह्या आईच्या म्हणजे देवीच्या, भले काळूबाई असेल अंबाबाई असेल, ही सर्वाची सुरुवात जी आहे आदिमाया शक्ती पार्वतीपासून आहे. आणि अंगात येतं ते कोण येतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.
आत्ता फक्त जोगिनी योगिनी काय आणि यांनी युटर्न घेतलेला एक देवाच्या नावाखाली कसे लुटायला लागले ते तुम्हाला सांगायचं आहे मला. की योगिनी ह्या 64 योगिनी आहे, म्हणजे आई आदिमाया शक्तीच्या 8 सैन्य तुकड्या आहेत आणि 8 सैन्य तुकड्यामध्ये म्हणजे 8 योगिनी आहेत आणि तर त्या अंगात येतात का नाही येतात हे नंतर बोलू आपण. पण त्याच्यामध्ये आणि या जसा काय म्हणतात ना, आई काळूबाई असेल, आई अंबाबाई असेल, जसा राजा किंवा राणी असते. आता ह्या समजा आपण एक उदाहरण धरू की देवी माता देव जे आहेत हे राजा आहेत, ठीक आहे, आणि किंवा या राणी आहेत आणि राणीच्या काम करणाऱ्या म्हणजेच देवीची जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचे 64 रूप आहेत काय, आणि हे 64 तिच्या शक्ती रूप आहेत तिचे, आणि त्यांनाच आपण योगिनी मानल्या जातो. त्याच्यानंतर त्या योगिनीच्या खाली जे काम करतात काय, हे लोक म्हणतात की गण अंगामध्ये येतात. गण कसे काय अंगामध्ये येतात? हां, गण म्हणजे कोण आहेत माहिती आहे का यांना? गण म्हणजे कोण आहेत हे माहीत नाही. गण म्हणजे भूत पिशाच प्रेत आत्मा, जे की ज्या वेळेस देवी युद्धाला निघते आणि त्या युद्धाचं नेतृत्व देवी करते आणि मेन युद्ध देवी करते, त्याच्यानंतर तुमचं तिच्या हाताखालच्या ज्या योगिनी असतात त्या योगिनी नेतृत्व करतात आणि त्यांच्या खाली जे काम करतात लढवय्या असतात, जसं राक्षसांबरोबर हजारोची टीम असते नाही का, लोक युद्ध करणारे राक्षस असतात, त्याचप्रमाणे देवीचे जे गण असतात म्हणजे भूत पिशाच जे काय भैरव हे ते असे तसे, तर ते आता मी तुम्हाला नावं जे ते प्रत्येक याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगेन, कारण हा व्हिडिओ जे मी टॉपिक फक्त याच्यासाठी केलेला आहे की चांगल्या चांगल्या मोठमोठ्या गुरूंनी सांगतायत, ते सांगतायत आज की योगिनी अंगामध्ये येत आहेत, गण अंगामध्ये येत आहेत. बाबांनो, पहिला तर तुम्ही योगिनी जोगिनी आणि गण हे नेमके काय आहेत आणि किती गण आहेत काय, तर त्याच्यानंतर तुम्ही लोकांना सांगा की जोगिनी अंगात येते. बाबांनो, जोगिनी अंगात येत नाही. जर असेल तर योगिनी येऊ शकते, आणि योगिनी येत असेल तर ते योगिनीने अंगात आल्यानंतर जर समजा ती बाई घुमत असेल ना, तिने सरळ काय सांगावं माहिती आहे का, हा मी आमकी तमकी योगिन आहे. काय योगिनीचं नाव सांगत नाही तुम्ही? 64 योगिनी आहेत, 64 योगिनीमधले एका योगिनीचं नाव सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण 64 योगिनी कुठल्या आहेत नक्कीच पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. कारण इथून पुढे रहस्यमय काही गोष्टी अशा उलगडा होणार आहे की सत्य आणि काय म्हणतात ना संघर्ष, तर या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मी आई भक्त आपणास खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. थँक्यू.